श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी स्नेहल फ्री लिव्हिंग आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. हा ड्रेस बघू शकता, सुंदर झालाय ना. तर हा ड्रेस मी शिवलेला आहे आणि हा ड्रेस कसा शिवायचा हेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर या पद्धतीची ही साडी आहे, जी इरकल साडी मिळते ती आहे. माझ्या क्लायंटकडे होती आणि त्यांना ती वापरायला आता जास्त होत नव्हतं, म्हणून त्याचा ड्रेस शिवायचा होता. तर मी आज अंगरका पॅटर्नचा अनारकली ड्रेस शिवणार आहे. त्यासाठीचे मेजरमेंट्स मी घेतलेले आहेत. आता मी पूर्ण डिटेलमध्ये मेजरमेंट्स आणि कशा पद्धतीने घेतलेत ते मी सांगत बसत नाहीये. तुम्ही कमरेपर्यंत उंची घेऊ शकता, त्यांना जसं जिथपर्यंत पाहिजे त्यानुसार, आणि ते मेजरमेंट तुम्ही ब्लाऊज शिवता त्या पद्धतीने घेतलेत तरी चालेल, किंवा एखादा कुर्ती शिवता त्याचे मेजरमेंट्स असतात तशा पद्धतीने घेतलेत तरी चालेल. या पद्धतीने वरचा भाग आहे तो करून घ्यायचा आहे. म्हणजे छाती घेर त्याचा चौथा भाग प्लस 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन, कमर घेर त्याचा चौथा भाग त्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा मार्जिन, शोल्डरचा निम्मा भाग किंवा गळा रुंदी किती पाहिजे ते, हे सगळं जे तुम्हाला रेग्युलर कुर्तीजला तुम्ही घेता त्याच पद्धतीने घ्यायचं आहे. जर तुम्हाला कुर्ती शिवायला वेगवेगळ्या पॅटर्नचे शिकायचे असतील किंवा ब्लाऊज वेगवेगळ्या पद्धतीचे तुम्हाला बघायचे असतील तर तशा मला कमेंट करून सांगा. तर मी त्याचा डिटेल व्हिडिओ मी करेन प्रत्येक ब्लाऊज डिझाईनचा किंवा कुर्तीचा. नाहीतर मी ओव्हरऑल मी फास्टच सांगते आता, कारण तुम्ही फक्त अशा पद्धतीचे ही ड्रेस साड्यांपासून बनवू शकता, एवढाच उद्देश आहे मला सांगण्याचा. जर तुम्हाला ड्रेस शिवायचे असतील, शिकला असाल तर हे आरामातच जमेल. तर या पद्धतीने मी पहिलं पेपर कटिंग करून घेते प्रत्येकाचे. म्हणजे ब्लाऊजचे तर शक्यतो सगळ्यांचे मी पेपर कटिंग करून घेते आणि मगच ब्लाऊज शिवते किंवा कट करते. कारण छान ब्लाऊज असतात, त्याच्यात आपल्याकडून काही चूक होऊ नये तर आपण पहिल्यांदा अशा पद्धतीने पेपर कटिंग करून घेतले तर काही चूक होण्याआधीच आपल्याला समजते. तर हा आहे बॅक साईडचा पार्ट मी कट करून घेतलेला आहे. त्याचा गळा आहे 6 इंच आणि पुढचा जो पॅटर्न आहे त्याचा मुंडा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे आणि गळा सुद्धा मी 7 इंचाचा गळा घेतलेला आहे. गळा त्यांना थोडासा व्ही शेप मध्ये थोडासा कर्व असा गळा पाहिजे होता आणि आता अंगरका पॅटर्न करायचा आहे म्हणून या पद्धतीने मी तो डिझाईन करून घेते. याला कोणतेही मी फार मेजरमेंट्स घेतलेले नाहीयेत की अंगरका पॅटर्न साठी. अशा पद्धतीनेच त्याला कर्व दिलेला आहे व्ही नेक मध्ये आणि या पद्धतीने आपण हा पेपर कट करून घेणार आहोत. तुम्ही अशा पद्धतीने करू शकता. तुमच्याकडे जर खूप मेजरमेंटने तुम्ही करत असाल तर तसे करू शकता. तर या पद्धतीने 2 अस्तरचे सेम पार्ट आपल्याला हे कट करून घ्यायचे आहेत या पद्धतीने, आणि असा हा अंगरका वरचा आहे तो तयार होणार आहे. इतकं सिंपल आहे. आता याची एक बाजू आहे ती मी पदराची घेतेय, कारण मला पदर याचा खूपच आवडला होता आणि माझ्या क्लायंटचं म्हणणं होतं की तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल तसा शिवा. तर मी एक भाग आहे तो पदराचा घेतलेला आहे आणि एक नॉर्मल जो लव्हेंडर कलर आहे त्याचा घेतलेला आहे साडीतला. बॅक साईडला मी प्लेन जो साडीचा पार्ट आहे तोच घेतलेला आहे. बाकी पूर्ण ड्रेस साडीचाच आहे, फक्त पदराला एक पॅटर्न फक्त मी घेतलेला आहे. आता या पद्धतीने मी अस्तर जे खालचा घेर आहे अनारकलीचा त्यासाठी मी हे अस्तर कट करून घेते. मी इथे कॉटनचं अस्तर वापरलेलं आहे. तुम्ही बटर क्रेपचं सुद्धा अस्तर वापरू शकता. जर तुमचं ड्रेस फुगणार असेल तर शक्यतो तुम्ही बटर क्रेपचंच अस्तर वापरा. तर या पद्धतीने हे सगळे कटिंग्स मी आधी करून घेणार आहे आणि त्यानंतर आपण शिवायला सुरुवात करणार आहोत.
आता जे मेन कापड आहे, साडी आहे, त्याची किती उंची पाहिजे, किती उंचीचा ड्रेस तुम्हाला पाहिजे, तयार पाहिजे, यानुसार तुम्ही याची उंची ठरवू शकता. मी इथे 35 इंच घेतलेलं आहे, म्हणजे 34 इंच मला तयार पाहिजे, जी खालच्या घेरची उंची आहे, आणि प्लस 1 इंच घेतलेला आहे. आता याच्या स्लीव्ज कट करायच्या आहेत. स्लीव्ज त्यांना मोठ्या पाहिजे होत्या, म्हणजे फुल स्लीव्ज मनगटापर्यंतच्या, म्हणून मी 26 इंच स्लीव्जची हाईट घेतलेली आहे आणि आपण स्लीव्जला आकार देऊन घेणार आहोत. स्लीव्जला मी अस्तर लावलेलं नाहीये, कारण खूप टाईट दिसतात स्लीव्ज आणि कम्फर्टेबल होत नाहीत दिवसभर जर वापरायचं असेल, आपल्याला घालायचं असेल ड्रेस, तर त्यासाठी सिंपल मी याच कपड्याच्या स्लीव्ज तयार करून घेतलेल्या आहेत. खूप सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मी फक्त आयडिया देते की तुम्ही अशा पद्धतीचा ड्रेस तुमच्या साड्यांपासून बनवू शकता. मी हा डिटेल व्हिडिओ दिलेला नाहीये, मी परत एकदा सांगते. जर तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर या पद्धतीने मी हा पार्ट जोडून घेणार आहे, पण त्यावरती आपल्याला कॅनव्हास जोडायचा आहे. कॅनव्हास मी प्रत्येक ठिकाणी जोडतेच. तुम्ही आतापर्यंतचे जितके व्हिडिओ बघितले असतील त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की कॅनव्हास जोडते, कारण कॅनव्हासमुळे एक फिनिशिंग खूप सुंदर येतं आणि जो आकार आपल्याला पाहिजे तोच आकार परफेक्ट दिसतो. तर त्यासाठी थोडंसं कष्ट आणि थोडासा खर्च करायला पाहिजे. तर तुम्हाला जो पाहिजे तो आकार बघू शकता तुम्ही, किती सुंदर असा आकार त्याला आलेला आहे आणि साईडहून सगळीकडून टिप देऊन घ्यायची आहे. तर बघा, खूप सुंदर असा फिनिशिंग मध्ये आकार देऊन घेतलेला आहे. आता सेम दुसरा पार्ट आहे तो सुद्धा करून घ्यायचा आहे, पण त्यामधून बघू शकता तुम्ही कॅनव्हास दिसत आहे, त्यामुळे मी त्याला एक वेगळी अस्तरची पट्टी जोडून घेणार आहे आणि त्यानंतर मी हा कॅनव्हास जोडून घेणार आहे. सेम पहिला पार्ट केला तशाच पद्धतीने हा दुसरा पार्ट सुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. आता ह्या अंगरखा पॅटर्नचा दुसरा पार्ट सुद्धा आपला रेडी झालेला आहे. आता याला नॉड लावून घ्यायचे आहेत. तर मी याच कपड्याच्या छोट्याशा नॉड तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्या या पद्धतीने मी जोडून घेणार आहे. या साडीचे काठ इतके सुंदर रेड कलर मध्ये आणि गोल्डन कलर मध्ये दिसत होते, तर मला राहुलच नाही, त्याची एक छानशी नाजूकशी पट्टी म्हटलं याला जोडून घ्यावी. तर त्यासाठी कर्व जेव्हा असेल तेव्हा या पद्धतीने थोडेसे टक्स देऊन घ्यावे लागतात आणि मग तुम्ही अशा पद्धतीने जोडू शकता. सिंपल आहे, दोन्ही साइडहून टिप देऊन घ्यायची आहे आणि बघू शकता किती सुंदर अशी ही काटांची पट्टी दिसतेय. अगदी छोटे छोटे तुम्ही एफर्ट्स घेतले ना तर तुमचा ड्रेस नक्कीच सुंदरच होणार आहे. तर या पद्धतीने आपला हा पुढचा पार्ट आहे तो तयार होणार आहे. आता पुढचा गळा आहे तो मी 7 इंच ठेवायचा आहे मला. तर या पद्धतीने ऍडजस्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर चारही बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. जिथे नॉड लावलेली आहे तो तसाच ओपन भाग ठेवायचा आहे आणि सिंपल चारही बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे आणि दुसरी नॉड आहे ती या पद्धतीने जोडून घ्यायची. याचा फार काही फिटिंग मध्ये उपयोग होत नाही या नॉडचा, फक्त दिसायला खूप सुंदर आणि तो एक पॅटर्नचा लुक तयार होतो, म्हणून या छोट्याशा नॉड मी ते लावून घेतलेले आहेत. त्याला छानशे लटकन आपण नंतर लावणार आहोत आणि या पद्धतीने आपला पुढचा पार्ट आहे तो तयार झालेला आहे. सेम याच पद्धतीने पाठीमागचा पार्ट सुद्धा आपण तयार करून घेणार आहोत. म्हणजेच जो गळा आहे त्याला कॅनव्हास लावायचा आहे
तर या पद्धतीने ही कॅनव्हासची पट्टी आणि त्याला अस्तरची पट्टी मी तयार करून घेतलेली आहे आणि सेम जसा पुढचा पार्ट केलेला आहे त्याच पद्धतीने आपण पाठीमागचा पार्ट सुद्धा तयार करून घेणार आहोत. पाठीमागचा जो भाग आहे पाठीचा तो तयार झालेला आहे. त्याला मी आता जसे आपण ब्लाउजला टक्स देतो त्याच पद्धतीने मी इथे अर्धा इंचाचे 2 टक्स देऊन घेतलेले आहेत. यामुळे ड्रेस बसायला खूपच सुंदर दिसतो, फिटिंगला खूप छान होतो. तर अशा पद्धतीने टक्स तुम्ही देऊन नक्की ट्राय करू शकता, नक्की तुम्हाला आवडेल. तर आता जे अस्तर आहे त्याचे जे जॉईंट्स होते ते मी जॉईंट करून घेतलेले आहेत आणि अस्तर आता खालून फोल्ड करून आपण टिप देऊन घेणार आहोत. अगदी सोप्या पद्धतीने आपण, तुम्ही जर ड्रेस शिवत असाल तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी माहीतच असतील. तर या पद्धतीने आपण हे अस्तरचा पार्ट तयार करून घेतलेला आहे आणि आता जो साडीचा पार्ट आहे त्याला अशा छोट्या छोट्या प्लीट्स आपण देऊन घेणार आहोत. आता तुमच्या क्लायंटला कशा प्लीट्स पाहिजेत हे तुम्ही त्यांना विचारू शकता. 1 इंचाची पाहिजे, अर्धा इंचाची पाहिजे किंवा बॉक्स प्लीट्स पाहिजेत, कशा पाहिजेत ते त्यांच्यानुसार ठरवू शकता. तर अशा पद्धतीने साडीच्या प्लीट्स करून घेतलेले आहेत आणि आता जे अस्तरचे 2 पार्ट्स होते ते एका पार्टला एक साडीचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. हा खालचा आपला घेर आहे तो तयार होणार आहे आणि आता यावरती आपण जो आपला वरचा अंगरखाचा पॅटर्न आहे तो जोडून घेणार आहोत किंवा बॅकचा पॅटर्न आहे तो जोडून घेणार आहोत अगदी सिंपल पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण हे पार्ट्स जोडून घ्यायचे आहेत. तर दोन्ही पार्ट्स सेम तयार होतील आणि त्यानंतर वरून आपण पॅक करून घेणार आहोत. वरून पॅक झाल्यानंतर आता आपल्याला जोडायचे आहेत त्याच्या स्लीव्ज. अगदी सोप्या साध्या पद्धतीने ह्या स्लीव्ज जोडायच्या आहेत. त्याचा जो मिडल पॉइंट आहे, सेंटर पॉइंट, तो जॉईन करून घ्यायचा आहे आणि मी थोड्याशा प्लीट्स तिथे देऊन घेतलेल्या आहेत कारण ही साडी आहे ही खूपच अंगाबरोबर बसणारी आहे. तर त्यांना थोड्याशा फुग्याच्या म्हणजे थोडासा एकदम छोटासा पफ पाहिजे होता म्हणून मी तिथे थोड्याशा प्लीट्स देऊन घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने मस्त अशा स्लीव्ज जोडून झालेले आहेत. आता या नॉडला आपण लटकन लावून घेणार आहोत. तर मी असे छोटे छोटे लटकन्स लावून घेते, म्हणजे मी साडीचेच तयार करून घेते. तुम्हाला जर रेडीमेड लटकन्स लावायचे असतील तरी लावू शकता, पण अशा पद्धतीच्या ड्रेसना त्याच साडीतला भाग जर काढून लावला तुम्ही अशा पद्धतीने लटकन म्हणून तर एक पूर्ण कंप्लीट लुक तयार होतो. जर विकतचे लटकन्स लावले तर ते दिसताना वेगळे दिसतात. तर अशा पद्धतीने छानसं लटकन आपलं रेडी तयार झालेलं आहे आणि आपला हा ड्रेस सुद्धा रेडी झालेला आहे. तर हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जरी असा शिवायचा असेल तरी तुम्ही नक्की ट्राय करून बघा.